निधी एकत्रित जमा झालेला आहे। राज्यातील लाडक्या बहिणींना गेले काही दिवसांपासून प्रतीक्षा असलेला हप्ता जमा करण्यात आलाय। सोबतच हप्ता वर्ग करण्यात आलेला आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येलाच ओवाळणी मिळालेली आहे। त्या माझ्या सर्व माता भगिनींना आज आपण या ठिकाणी एकत्रितपणाने आमंत्रित केलं आणि त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने हा सन्मानाचा सोहळा आयोजित केला। जेव्हापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जाहीर झालेली आहे त्या दिवसापासूनच महिलांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा आनंद आणि उत्साह त्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळाला। खरं तर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान हे अभियान ज्या वेळेला सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलं तेव्हापासूनच त्या अभियानाअंतर्गत एक उद्दिष्ट साहेब आपण ठेवलं की 2 कोटीपेक्षा अधिक महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याची भूमिका ही महायुतीच्या सरकारने घेतली आणि मग त्या अंतर्गत एसटी मध्ये प्रवास करत असताना 50% सवलत असेल, त्याचबरोबर उच्च शिक्षणामध्ये महिलांना मुलींना त्यांच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी असेल, 3 मोफत गॅस सिलेंडर असतील, या सर्व महत्त्वाकांक्षी योजना साहेब आपल्या नेतृत्वाखाली आल्या। पण खऱ्या अर्थानं सर्वाधिक योजना जर कुठल्या माझ्या माता भगिनींपर्यंत पोहोचली असेल आणि भावली असेल आणि खऱ्या अर्थानं मोठे भाऊ म्हणून एक हृदयामध्ये स्थान त्या निमित्ताने निर्माण करणारी जर योजना कुठली ठरली असेल तर ती निश्चितपणाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना त्या निमित्ताने ठरलेली आहे। आणि आज आपण लाभ वितरित करायचं आपल्या सूचनेनुसार ठरवलं आणि मला आनंदाने या ठिकाणी सांगावंसं वाटतंय की आज इथं उपस्थित असणाऱ्या 99.99% महिलांच्या खात्यामध्ये डीबीटी त्या ठिकाणी झालेला आहे। 1% जर एखाद्याचा आधार कार्ड लिंक झालं नसेल किंवा सीडेड नसेल तरच ते चुकून राहिलेलं आहे। पण साधारणपणे साहेब आपल्या मार्गदर्शनाखाली अधिकाधिक माझ्या माता भगिनींना लाभ देण्याचा त्या निमित्ताने आपण प्रयत्न केला। खऱ्या अर्थानं ही संपूर्ण योजना राबवत असताना माझ्या अंगणवाडी सेविका आणि माझ्या मदतनीस यांनी घेतलेली मेहनत सुद्धा या ठिकाणी वाखाणण्याजोगी आहे आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक घरामध्ये जाऊन फॉर्म भरून त्या लाभार्थ्यापर्यंत लाभ पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी त्या निमित्ताने केलं। त्यामुळे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्यांचे सुद्धा या निमित्ताने आभार मानते। आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पहिल्यांदाच कुठल्याही शासकीय योजनेमध्ये अशासकीय कर्मचाऱ्यांना आपण साहेब लाभ देत आहोत। ही एकमेव योजना आहे जिथं आपण अशासकीय कर्मचाऱ्यांना सुद्धा लाभ देत आहोत। त्यावेळेला आपण ही योजना आणली त्यावेळेला खऱ्या अर्थानं अनेक आमच्या माता भगिनी बोलायच्या की आमच्या घरातल्या पुरुषासोबत पतीसोबतची आमची जॉईंट अकाउंट आहे, आमच्या भावासोबतची आमची जॉईंट अकाउंट आहे, किंवा तुम्ही ती अट का टाकली आहे की आमचं स्वतःचंच वैयक्तिक त्या ठिकाणी अकाउंट असावं, जॉईंट का नसावं। तर त्यामागची भूमिका ही महायुतीच्या सरकारची माझ्या भगिनींनो ही होती की हा जो लाभ आहे 1500चा जो सन्मान निधी आहे हा तुमच्या वैयक्तिक खात्यामध्ये पोहोचला पाहिजे। कारण खऱ्या अर्थानं हा जो सन्मान निधी आहे हा तुमच्यासाठी आहे, तुमच्या सक्षमीकरणासाठी आहे। जॉईंट अकाउंटमध्ये तुम्हाला सकाळी डीबीटी आल्याचा मेसेज तर येईल पण संध्याकाळी तुम्ही विड्रॉ करायला जाईपर्यंत तुमच्या जॉईंट अकाउंटमध्ये तो 1500चा निधी राहिला असेल का विड्रॉ झाला असेल याची खात्री ही निश्चितपणाने या ठिकाणी आपल्याला नसल्यामुळे त्याच्या मागची भूमिका ही होती की जॉईंट अकाउंटपेक्षा ज्या वेळेला तुमचं वैयक्तिक अकाउंट असेल त्यावेळेला तुमच्या मोबाईल नंबरवर ज्या वेळेला डीबीटीचा मेसेज येईल तो एक आनंद असेल। आणि खऱ्या अर्थानं या योजनेमागची जी भूमिका आहे की तुम्हाला सक्षम करण्याची ती त्या ठिकाणी आपण निश्चितपणाने या माध्यमातून पार पाडत आहोत। ज्या ज्या महिलांना आत्तापर्यंत त्यांचा आधार बँक खात्यासोबत लिंक नसल्यामुळे सन्मान निधी वितरित झाला नसेल तेही सुद्धा प्रक्रिया स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून वेगाने सुरू आहे। त्यामुळे कुठलाही लाभार्थी कुठलीही माझ्या माता भगिनी लाभापासून वंचित राहणार नाही ही भूमिका त्या ठिकाणी महायुतीच्या सरकारने ठेवून खऱ्या अर्थानं रक्षाबंधनला तुमच्या सख्या भावाला तुम्ही ओवाळून त्यांनी तुमच्या औक्षणामध्ये ओवाळणी टाकली असेल पण तुमचे मानलेले 3 बंधू म्हणजे सन्मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला सर्वात आधी तुमच्या औक्षणामध्ये ओवाळणी टाकलेली आहे।
लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी ही बातमी होती, कारण लाडक्या बहिणींना आता रक्षाबंधनाची ओवाळणी त्यांच्या खात्यात मिळायला देखील सुरुवात झाली आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा एकत्रित हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डीबीटी करायला देखील सुरुवात झाली आहे. काही बहिणींचं असं म्हणणं असेल की आज रविवार असल्याने त्यांच्या खात्यावरती पैसे येऊ शकणार नाहीत, तर याची जी प्रोसेस आहे काल संध्याकाळपासूनच सुरू झाली होती. या कारणाने लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे डायरेक्ट पैसे डीबीटी केले जात आहे. डीबीटी करायला सुट्टीची कुठल्याही प्रकारे अडचण येत नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपयाची रक्कम त्यांची रक्षाबंधनाची ओवाळणी रक्षाबंधनापूर्वीच त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.